पुण्यामध्ये जाऊयात. पुण्यामध्ये शनिवार वाड्याच्या समोर हे आंदोलन केलं जात आहे आणि चंद्रकांत फुंदे हे आमचे प्रतिनिधी सध्या पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, आपण पाहतोय सीजीपी कडनं आंदोलन सुरू होतंय. भर पावसामध्ये हे सगळे विद्यार्थी एकवटलेले आपल्याला दिसत आहेत. सध्या हा मोर्चा कुठपर्यंत आलेला आहे, काय घोषणाबाजी होतीये, काय मागण्या आहेत? मोर्चा आता खडीज मैदान चौक म्हणजे सोमवार पेठेत आलेला आहे. मोर्चा शनिवार वाड्यापासून आपण ही सगळी पब्लिक बघतो. किमान मागं 1 किलोमीटर पब्लिक आहे. सगळी विद्यार्थी आहेत, विविध संघटनांचे प्रतिनिधी आहेत. आणखी सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की प्रधान यांचा राजीनामा धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे. थोडी सुद्धा नैतिकता त्यांच्यामध्ये नाहीये. आज 25 दिवसांनी जेव्हा सोनम वांचुकांचं उपोषण सोडलं तरी सुद्धा राजीनामा झाला नाही. विद्यार्थ्यांचे एवढे 25 आत्महत्या झाल्या तरी पण त्यांना थोडी पण नैतिकता नाही. तर लवकरात लवकर त्यांचा राजीनामा झाला पाहिजे. विद्यार्थी दिसतात, मागणी सेम आहे. तुम्ही पाहू शकता हजारोच्या संख्येने पुण्यामध्ये रस्त्यावर विद्यार्थी उतरलेत आणि मागणी काय तर तुम्ही पाहू शकता की देशामधली शिक्षण व्यवस्था पूर्णतः कोलमडलेली आहे. नीटचा पेपर लीक होतं, महाराष्ट्र टीईटीचा पोलीस भरतीचा पेपर लीक होतं, म्हणजे पूर्ण शिक्षण व्यवस्था सडलेली आहे. त्याच्या विरोधात कुठेतरी हजारोच्या संख्येने आम्ही रस्त्यावर उतरून आमची मागणी आहे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे आणि कुठेतरी हे पेपर लीक थांबले पाहिजे. विद्यार्थ्यांचं भविष्य वाचलं पाहिजे, नाहीतर हा जनसागर असाच देशभर पसरेल. तू आजारी होतास, मला आठवतं त्या मोर्चात नव्हतं, पण आज तू आवर्जून रिझल्ट आलास. आता डिस्चार्ज घेऊन आलेलो आहे. बाबा विषय असा आहे की हा देशभरातील आक्रोश आहे युवकांचा, विद्यार्थ्यांचा. हा काही कोणत्या एका पक्षापुरता मर्यादित राहिलेला विषय नाही आहे. संपूर्ण देशातील संपूर्ण राजकीय पक्ष असतील, जे कोणी असतील, परंतु एवढा महाजुडेपणा किंवा एवढं हे कशावरनं या लोकांना येत आहे हे अजूनही राजीनामा द्यायला तयार नाही. त्यांची मानसिकता काय आपल्याला लक्षात येत आहे. तर ह्यासाठी आजही हे जर यांनी जर राजीनामा नाही दिला तर अजून मोठ्या ह्याच्यावर मोर्चा संपूर्ण देशभर निघणार आहे. पावसात भिजत आला तू, खरं तरुण आता सगळे बॉलिवूडचे सेलिब्रिटी आपल्यासाठी उतरत नाहीयेत. बॉलिवूडचे सेलिब्रिटी कारण का त्यांची सगळ्यांची मुलं बाहेरच्या देशात शिकायला आहेत. त्यांची मुलं आता कुठंच पुण्यामध्ये शिकायला नाहीयेत. सगळी मुलं बाहेरच्या देशात आहेत आणि आता त्यांनी काय सगळ्यांच्या पोस्ट टाकल्यात. आता त्यांनी पोस्ट टाकल्यात कारण का त्यांचे सिनेमा आलेत. त्यांचे नवीन नवीन सिनेमे आता आलेत. काढणार मी त्यांचे नवीन नवीन सिनेमे आलेत म्हणून ते आता नवीन सिनेमे आलेत म्हणून ते आता आपल्यासाठी मैदानात उतरत आहेत. त्याआधी एकही बॉलिवूडचा कलाकार आपल्यासाठी उतरत नव्हता. आता ते उतरतात कारण का त्यांचे नवीन सिनेमे आलेत. हे एकदम चुकीचं आहे. आता सगळ्या देवाच्या नावावर आपल्याला खपवतायत. देवाच्या नावाने आपल्याला खपवत आहेत. दिल्लीमध्ये 1 महिन्यापासून जे सीजेपीचं आंदोलन चालू आहे त्याला मोठ्या प्रमाणात जनतेचा आणि विद्यार्थ्यांचा सपोर्ट मिळत आहे. परंतु तरीही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा इथं सरकार घेत नाहीये. त्याचा निषेध मोर्चा म्हणून आज या पुण्यात लाखोंच्या संख्येने विद्यार्थी आलेले आहेत आणि अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक सरांच्या या उपोषणाला पाठिंबा आज विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. आणि या मोर्चाचं वैशिष्ट्य असं आहे, सगळ्या महिला पुढे घेतलेल्या आहेत त्यांनी, जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांनी. ह्या सगळ्या महिला आणि मुली काय सांगाल मोर्चात सहभागी झाले? वी वॉन्ट जस्टिस, वी वॉन्ट जस्टिस. जस्टिस चाहिए हमें, रेजिग्नेशन चाहिए. रेजिग्नेशन. जस्टिस किस बात की? नीट के जो पेपर्स लीक हुए हैं उसका हमें रेजिग्नेशन चाहिए धर्मेंद्र प्रधान का. और हम लोग ऐसे ही प्रोटेस्ट करते रहेंगे जब तक वो रेजिग्नेशन नहीं देता. लेकिन सोनम वांगचुक ने तो ओपोजिशन छोड़ दिया. नहीं, लेकिन हम लड़ेंगे उनके तरफ से. हम लड़ेंगे, हम हैं अभी भी. बघा भूमिका काय विद्यार्थ्यांची. सोनम वांगचुक यांनी जरी उपोषण सोडलं असलं तरी आम्ही आंदोलनावर ठाम आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही मुलं हटणार नाही. काय भूमिका का हटावा त्यांनी? लोकशाही मार्गाने आंदोलन करतात. आज हे विद्यार्थी म्हणजे आपल्या देशाचं उज्ज्वल भवितव्य आहे आणि त्या भवितव्याशी खेळ करण्याचं काम हे सरकार करत आहे. मुळातच अमित शहा सारख्या गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे कारण त्याच्या आदेशाप्रमाणेच सगळ्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली आणि मुलींचे विनयभंग झाले. बेसिकली शिक्षण व्यवस्था पूर्णपणे सडलेली आहे. धर्मेंद्र प्रधान एक माणूस आहे, दुसरं कोण आहे? पण त्यांना शिक्षणाची व्यवस्था बहुजनांच्या पोरांना इथे नाचवायचं होतं कारण त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं होतं आणि हे घेऊनच ते सरकारमध्ये आले होते आणि त्यांनी केलं देखील. पण त्यांना असं वाटलं की हुकुमशाही पद्धतीने जर आपण हे करत राहू तर आवाज उचलणार नाही. पण ते पूर्णतः विसरले होते की हे लोकशाही आहे आणि लोकशाहीचा आवाज जर बघायचा असेल तर दिल्लीचा तख्त महाराष्ट्राने हलवलं. मला सांगा, तुम्ही सातत्याने पालक संघटना असतील, विद्यार्थी संघ याच्यात सहभागी असतात, आपलं काम पण करता. या मोर्चापासून काय वाटतं, बदल होईल? मोर्चामधनं बदल हा अपेक्षित आहे.